नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यानंतर स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली। गेल्या काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालय तसंच विविध पातळ्यांवर हे अभियान राबवलं जात आहे। मात्र स्वच्छ भारत अभियान एक दिवसाचा इव्हेंट नसून खऱ्या अर्थानं स्वच्छ भारत अभियानाच्या प्रबोधनाची जबाबदारी बंगळुरूतल्या एका अवलियानं उचलली आहे। कोण आहे हा अवलिया, पाहूयात एक रिपोर्ट। स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करण्यासाठी बंगळुरूहून सायकलवर प्रवास करण्यासाठी निघालेले हे आहेत विनय कुमार साहू। कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच, एका हाताने अपंग आणि कुठलाच आर्थिक आधार नसतानाही विनय कुमार यांनी स्वच्छ भारताचं ध्येय ठरवलंय। हे ध्येय पूर्ण करण्यासाठी एका हाताने दररोज सायकलवर 40 किलोमीटरचा प्रवास ते करतायत। या प्रवासात वाटेतील खेड्यापाड्यातील, वाड्या वस्त्यांतील आणि छोट्या मोठ्या शहरातील नागरिकांना ते स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत आहेत। आज पुण्यात साहू आल्यानंतर त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला। पुणेकर जनतेनं भरभरून केलेल्या स्वागतानं साहू भारावून गेले। स्वच्छता का अभियान मैंने इसलिए शुरू किया कि मुझे लगा कि सब लोग साइकिलिंग इवेंट तो करते हैं, लेकिन क्या है कि साइकिलिंग इवेंट करके वो वीकेंड में जाएंगे, 8 घंटे 4 घंटे साइकिल चलाएंगे, उसके बाद भूल जाएंगे। कुछ खास इससे देश का कुछ उन्नति और देश के लिए कोई अवेयरनेस नहीं होता, वो जस्ट फन राइड हो जाता है वो। तो मैंने सोचा कुछ लंबा एक यात्रा शुरू करना चाहिए, कुछ किसी का मुद्दा लेके। तो मैं जब मोदी जी ने जब 2 अक्टूबर 2014 को जब वो लॉन्च किए थे स्वच्छ भारत, उसी दिन मैं अपना साइकिल निकाल के शुरू कर दिया था। मूळचे मणिपूरमधील इम्फाळचे असलेले साहू हे सध्या बंगळुरू इथं वास्तव्यास आहेत। 2000 मध्ये एका अपघातात त्यांचा हात निकामी झाला, तरीही त्यांनी कुटुंबाला आधार देत प्रबोधन सुरू ठेवलंय। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश सफल होण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे। या जाणीवेतून साहू यांनी देशभर सायकलद्वारे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला। रविवारी ते पुण्यात दाखल झाले, त्यानंतर मुंबई, सूरत, गुजरात, राजस्थान मार्गे ते दिल्लीला जाणार आहेत। स्वच्छता के बारे में तो मैं यही बोलूँगा कि अपना घर से शुरुआत करें। स्वच्छता की पहली स्टेप जो है, अपना घर को अगर साफ़ रखेंगे तो घर के बाद अपना कॉलोनी साफ़ रहेगा, कॉलोनी के बाद अपना डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्ट के बाद स्टेट, स्टेट के बाद कंट्री। मैंने स्टार्टिंग जो है हम लोग को अपना घर से करना। आपण घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणंही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे। हाच विचार साहू यांनी अंगीकारून ही जबाबदारी स्वीकारली आहे। स्वच्छतेची जनजागृती करणारे साहू यांचं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे। स्वच्छ भारत अभियान हे केवळ फोटोतूनच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे विनय कुमार साहू हे एक। बँगलोरपासून ते दिल्लीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास निश्चितच खडतर आणि आव्हानात्मक आहे। मात्र तरीसुद्धा अनेक संकटांवर मात करत ते हा प्रवास करतायत। त्यांच्या या प्रवासाला साम टीव्हीकडून खूप खूप शुभेच्छा। कॅमेरामन किरण काजळेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे।